आज रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा प्रेमाचा आजचा दिवस आहे। आज बहिणीकडनं जी आहे ती भावाला राखी बांधली जाते। तसंच रक्षाबंधन आमदार रवी राणांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीमध्ये साजरं केलं जात आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या ज्या आहेत त्या आमदार रवी राणांना बांधण्यासाठी ज्या आहेत त्या महिलांनी आणलेल्या आहेत। आमदार रवी राणांना राखी बांधल्यानंतर त्यांना साडी चोडी देखील आमदार रवी राणांच्या वतीनं दिली जाते। आपण या ठिकाणी बघू शकतो युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं आकर्षक अशी एक राखी तयार करण्यात आलेली आहे, ज्या राखीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2024 असं यामध्ये काढलेलं आहे। संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर रवी राणांचे जे आहे ते फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आकर्षक अशी रांगोळी या ठिकाणी आहेत। आपल्या सोबत रवी राणा आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगणार भाऊ, वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या आणलेत आणि रक्षाबंधन साजरा करतात? बिलकुल दरवर्षीप्रमाणे हजारोच्या संख्येमध्ये युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये हजारो महिला येऊन मला राखी बांधतात, आशीर्वाद देतात आणि बहिणीचं भावाचं जे प्रेम आहे हे अटल नातं आहे। या नात्याचं अनमोल नातं आहे आणि हे नातं वारंवार दरवर्षी युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयात हजारो महिला येऊन अक्षवान करतात, ओवाळणी करतात, राखी बांधतात आणि भाऊ म्हणून नेहमी बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे आणि बहिणींचा सुद्धा भावाच्या पाठीशी नेहमी आशीर्वाद आहे। हे प्रेम खऱ्या अर्थाने या ठिकाणी हजारो महिलांच्या उपस्थित दिसून येतं। लाडकी बहीण योजना चालू आहेत, एका वेळेस 3000 महिलांना आलेल्या आहेत। आनंदाचं वातावरण आहे रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर। बिलकुल रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे 3000 रुपये आलेले आहे। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज्य सरकारला विनंती करीन की राखीच्या दिवशी महिलांची जी भेट आहे ही अनमोल भेट आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या महिला भरभरून या महायुती सरकारनं आशीर्वाद देतील आणि 1500चे 3000 रुपये हे राज्य सरकारने केले पाहिजे, जेणेकरून आमच्या महिलांना जो 1500चा आधार दिला आहे तो 3000 जर झाला तर आणखी चांगला आधार मिळेल आणि तो देण्याचं काम महायुती सरकार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे देऊ शकतात, हे महिलांनी ओळखलेलं आहे। काय वाटते भाऊ, मोठ्या प्रमाणावर महिला आहेत मतदारसंघातल्या, राखी बांधून जातो, हजारोच्या संख्येने राख्या बांधलेल्या आहेत। काय मला वाटते माझा हात 4 ते 5 वेळा पूर्ण राखीने भरतो आणि मला इतका आनंद होतो की या हाताला ताकद देण्यासाठी, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी माझ्या बहिणी वेळात वेळ काढून मला जे राखी बांधतात, मला आशीर्वाद देतात, मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही आहे आणि ते बहिणींच्या माध्यमातून नेहमी दरवर्षी या राखी बांधण्याच्या माध्यमातून एक ताकद निर्माण होते आणि महिलांचं मोठ्या प्रमाणात एक भावावर असलेलं प्रेम आणि महिलांसोबत आमच्या बहिणींसोबत असलेला भाऊ नेहमी खंबीरपणे उभा, हे खऱ्या अर्थानं साक्षात दरवर्षी राखीच्या माध्यमातून दिसून येते। राजकीय पक्ष निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, परंतु दिवाळीनंतर आता निवडणुका होणार आहेत। डिसेंबरमध्ये निवडणुका होतील असं बोललं जातं। या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबणार असल्याची चर्चा आहे आणि निवडणुका जर लांबणीवर गेल्या तर राज्यात राष्ट्रपती राजवट देखील दाखल होऊ शकतात। मला असं वाटते निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजे। या ठिकाणी सगळ्या महिलांनी मन पक्का केलं आहे की पुन्हा महायुती सरकारला आणायचं आहे, म्हणून कुठेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना विनंती आहे की वेळेवरच निवडणुका ठेवा। या सगळ्या बहिणी ताकदीनं भरून भरून महायुतीला मतदान करणार आहे। पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या राज्याची सरकार पुन्हा पाहिजे, हे वारंवार महिला सांगत आहे, म्हणून वेळेवर जर इलेक्शन झाले तर मला असं वाटतं योग्य राहील। भाऊ, नितीन देशमुख आहे ठाकरे गटाचे नेते, यांना एसीबीने जे आहे ते नोटीस पाठवली आहेत, मुलाच्या फीबद्दल माहिती मागवलेली आहे, कसं पाहता? नाही, आता मला त्याचं काही माहीत नाही आहे की नितीन देशमुखने काय मागितलं, एसीपीने काय नोटीस दिली, त्याची माहिती घेऊन मी सांगेन। तर हे आमदार रवी राणा होते। आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर हजारोच्या संख्येनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर महिला युवा स्वाभिमानच्या कार्यालयात आलेल्या आहेत आणि आमदार रवी राणा जे आहेत ते राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतात आणि सोबतच आमदार रवी राणा यांच्याकडनं रक्षाबंधन निमित्तानं त्यांना साडी चोडी भेट दिली जात आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।